हॅलो, नमस्कार. मी अनिता. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा फॅमिली व्हिडिओमध्ये. तर आज तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या फॅमिलीला पाहणार आहेत, माझ्या सुनेला पाहणार आहेत. तर आज आहे वटपौर्णिमेचा दिवस आणि माझ्या घरात आमच्या फॅमिलीमध्ये कसा वटपौर्णिमेचा सण साजरा करतो आम्ही, ते सर्व तुम्ही मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता सकाळी लवकर उठून आमची घरातली सर्व कामे आवरली, पूजापाठ स्वयंपाक वगैरे सर्व आवरला. घरातली देवपूजा वगैरे झाली. आई आई घरातल्या मंदिरात पण आम्ही आंबे आणि गव्हाची ओटी भरली. तुळशी मातेला गव्हाची आणि आंब्याची ओटी भरली. नैवेद्य वगैरे सर्व झाला. त्याच्यानंतर आम्ही निघालो मंदिरात. मंदिरात गेलो. इतकं छान वातावरण तिथलं. सर्वजणी खूप सर्वजणी बाया तिथे होत्या. सर्वजणी खूप छान दिसत होत्या, नटून थटून आलेल्या. आणि मंदिराचं वातावरण पण खूप छान हिरवगार सर्व दिसत होतं. सर्वजणी आम्ही दोघी सासू सून आपण वडाची खूप छान प्रकारे पूजा केली आणि घालतोय प्रदक्षिणा. आता भरपूर साऱ्या बाया, काही जणी 21 घालतायत, काही 51 घालतायत, कोणाला माहिती किती भरपूर घालतायत. पण त्याची नियम असा 7 फेऱ्यांचाच आहे. आम्ही 7 फेऱ्या घालतो. त्याच्यानंतर खूप सारं म्हणजे आज पौर्णिमा पण उशिराने आली होती म्हणून खूप गर्दी होती. खूप वेळ गेला तिथे. 2 तास लागले पूजा करायला वगैरे. पण तरी छान वाटत होतं. कधीतरीच असं बाहेर पडायला भेटतं सणाच्या निमित्ताने, रेडी व्हायला आणि पूजा वगैरे करायला, मंदिरात जायला कधीतरी भेटतं. नाहीतर सगळे आपापल्या कामात बिझीच असतात. तरी छान असं वातावरण पण होतं. सगळ्यांनी पूजा वगैरे, आम्ही दोघींनी मस्तपैकी पूजा केली. असंच छोटे मोठे सण आमच्या घरात खूप उत्साहाने आणि उल्हासाने आम्ही साजरे करतो. प्रत्येक सण माझ्या घरामध्ये गौरी गणपती, दिवाळी, दसरा खूप छान पद्धतीने आम्ही साजरा करतो. हे बघा, आता पूजा आमची सर्व आटोपली आणि त्याच्यानंतर बायकांचा चाललाय हळदी कुंकवाचा कार्यक्रम. सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावलं आणि आम्ही सर्व सुवासिनींची ओटी भरली, हळद कुंकू लावली, गव्हाने ओटी भरली. मग त्याच्यानंतर दुसऱ्या बायकांनी आमची पण ओटी भरली. ज्यांना जसं जमतं तसं ओटी भरतात, फूल लावायला, हळद कुंकू लावून. खूप छान वाटत होतं सर्व. मग हा सर्व कार्यक्रम आमचा आटोपला. त्याच्यानंतर तिथे फुलं वगैरे, गार्डन सारखं होतं, मग तिथे थोडेसे फोटो काढले. मग छानपैकी आम्ही हा वटपौर्णिमेचा सण साजरा केला. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. घरी आल्यावर आमच्याकडे अशी एक पद्धत आहे की आपण आपल्या पतीला पूजा करायची, म्हणजे त्यांना ओवाळायचं. मग कुंकू लावून छानपैकी त्यांना ओवाळायची, असे पद्धत आहे. आणि आपले असे सर्व सण वगैरे रीतिरिवाज आपण करत गेलो तरच पुढच्या पिढीला पण समजेल की काय पद्धती आहेत, काय नाही. आपण केलं तरच त्यांना कळेल. म्हणून सर्व सण सगळेजण साजरे करायला पाहिजे, आपले मराठी माणसांचे मराठी सण. खूप छान पद्धतीने असं माझ्या घरातला आज हा वटपौर्णिमेचा सण साजरा झाला. तर तुम्ही सर्वांनी कसा साजरा केला ते पण मला सांगा. आणि असेच माझ्या घरातील सर्व सण समारंभ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला सर्व फॅमिली व्हिडिओज, स्टिचिंगचे व्हिडिओज, कटिंगचे व्हिडिओज, सर्व काही थोडं थोडं जितकं मला जमेल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर जर तुम्हाला आवडत असतील, पाहायला जर आवडत असेल माझे व्हिडिओ, तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे छान माझ्या सुनेने आणि मुलांनी आमचे पाया पडले आणि खूप छान प्रकारे आम्ही हा वटपौर्णिमेचा सण साजरा केला. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
माझे व्हिडिओ बघत चला, मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला ताईंनो. आपल्या मराठी बहिणीला पुढे घेऊन चला. जय वैभव लक्ष्मी माता. नमस्कार.